संबंध महाराष्ट्रभरामध्ये हा जो विषय आज चालू आहे की हळूहळू रेल्वे विकली, विमानतळ विकली, आज जे MSCBचं डिपार्टमेंट आहे हे सुद्धा ह्या भाजपच्या सरकारने अदानी आणि अंबानीला विकायला लावलेलं आहे। आणि त्यामुळे आमच्या गावापाड्यामध्ये आमच्या लोकांना एक मेसेज येतोय की जबरदस्तीने 48 तासाच्या आत जर तुम्ही स्मार्ट मीटर लावलं नाही तर हे स्मार्ट मीटर लावलं जाईल। लक्षात घ्या की हे स्मार्ट मीटर म्हणजे नेमकी आहे काय। हे पूर्वी आमच्या घराला जे मीटर होते ते 2 महिने आम्ही बिल नाही भरलं, 3 महिने नाही भरलं तर आमचे MSCBचे कर्मचारी आमच्या घरी यायचे आणि सांगायचं तुमचं थकबाकी आहे ती भरून घ्या। मात्र आता तसं नसणार आहे। रात्री 12ला जरी त्याचं रिचार्ज संपलं तर ऑटोमॅटिकली ते बंद होऊन जातंय आणि आमचा आदिवासी समाज हा हातावर कमावतो आणि पाण्यावर खातोय। जर शेठनी उदाहरणार्थ मी एखाद्या मालकाकडे कामाला आहे आणि त्यांनी जर माझा पगार 1 तारखेला केला नाही, त्यांनी जर पगार 2 तारखेला केला या 10 तारखेला केला तर मी रात्री त्यांचं बिल भरायचं कसं, हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला आहे। आणि संबंध महाराष्ट्रभरामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीने रस्त्यावर उतरून डहाणूमध्ये 600 मीटर आम्ही फोडले आणि मीटर परत केले। आम्हाला हे स्मार्ट मीटर नकोय। हे देश ज्या पद्धतीने चालू आहे तसंच चालू असलं पाहिजे। पालघरच्या एका MSCBच्या अधिकाऱ्याने, मदन सांगळे म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी मोर्चाला संदर्भ देऊन अदानीला एक पत्र पाठवलं की ह्या लोकांचा उद्रेक वाढतोय, स्मार्ट मीटरला प्रचंड विरोध होतोय। त्या पत्रामुळे त्या मदन साहेबांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। आज आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मार्फत हे MSCBच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय की त्यांना ताबडतोब कामावर घेतलं पाहिजे। या कारवाईमुळे आम्हाला सर्वांना लक्षात येतंय की आताच अदानीच्या हातात पूर्णपणे गेलं नाही तोवर हे असे MSCBच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करतायत, मग सामान्य माणसाचं काय। तर ही दादागिरी आणि सत्य आम्ही खपवून घेणार नाहीत। या संदर्भात बाकीचे सुद्धा आमचे स्थानिक लेवलचे विषय आहेत। या विषयाला घेऊन हा प्रचंड मोठा मोर्चा निघालेला आहे। MSCB प्रशासनाचा आम्ही इथे निषेध करतोय। हमारा हम लोगों को यहाँ पर रास्ते पे रुकाया गया। यहाँ आंदोलन लेके आप क्यों आए हैं, क्या विषय? हमारी स्थानिक मांगे हैं कि हमारे गांव पाड़े में आज़ादी के 78 साल बाद भी अभी तक लाइट नहीं पहुंची है। और जब भी हम लोगों ने आंदोलन का लेटर दिया तभी उन लोगों ने कल और आज से काम चालू किया है। और